श्रीहरी प्रेरणया श्रीहरी प्रीत्यर्थम. श्रोते हो नमस्कार. श्री पूर्ण प्रज्ञादर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 32व्या भागात मी आपणा सर्व श्रोत्यांचे स्वागत करीत आहे. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजचा पहिला मुद्दा आहे 12 स्तोत्राची रचना. मानव जन्म अनमोल आहे. सज्जनांसाठी हा जन्म मोक्षप्राप्तीचे साधन. तत्वज्ञान प्राप्तीसाठी केवळ मानव जन्मातच संधी प्राप्त होते. ज्ञान संपादनासाठी शास्त्र श्रवणाव्यतिरिक्त अन्य मार्ग नाही. उत्तम शास्त्र ग्रंथांवर आधारित तत्वज्ञान उत्तम गुरूकडून श्रवण करणे याला पर्याय नाही. त्याचबरोबर उत्तम आरोग्य आणि आर्थिक बळही आवश्यक. या सर्व बाबी उत्तम साधनेसाठी सहजरित्या जुळून येणे वाटते तितके सोपे नाही आणि तसे न झाल्यास श्रवण मननादींपासून सिद्धीप्राप्तीही असाध्य. अशा विघ्नांच्या परिहारासाठी जिज्ञासूंना एक उपलब्धी करून द्यावी असा श्री पूर्णप्रज्ञांनी त्यावेळी निश्चय केला. असा निश्चय मनात पक्का होताच त्यांनी प्रातरान्निके उरकून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने ते निघाले. मुखातून विलक्षण अपूर्व असे स्तोत्र उद्गार रूपाने बाहेर पडू लागले. नंतर हेच स्तोत्र 12 स्तोत्र म्हणून लोकप्रिय झाले. त्यांच्या मागे खूप मोठा आस्तिक जनसमुदाय आणि असंख्य शिष्य त्यांचे अनुयायी म्हणून चालत होते. पर्वकाल असल्यामुळे त्या दिनी समुद्रस्नानाचे विशेष महत्त्व होते. त्यांच्याबरोबर समुद्रस्नानाचा लाभ घेण्यासाठी जणू सागर किनाऱ्यावर जनसागर लोटला होता. समुद्रस्नान आटोपून तीरावर श्री मध्व ध्यानमग्न होऊन बसले. त्यावेळेपर्यंत 12 स्तोत्रातील 5वा अध्याय संपन्न झाला होता. 6वा अध्याय ज्यात दशावतार स्तवन आहे त्या अध्यायाच्या रचनेचा प्रारंभ होणार होता. तेवढ्यात एक चमत्कारिक प्रसंग घडला. एक छोटेसे मालवाहू जहाज सागर किनाऱ्याच्या दिशेने येताना दिसले. ते जहाज द्वारकेकडून येत होते. नानाविध वस्तूंनी ते जहाज भरलेले होते. त्या मालाबरोबर गोपीचंदनाचे मोठमोठे ओंडकेही होते. पर्वकाल असल्यामुळे समुद्रात आकाशाला भिडणाऱ्या उंच उंच लाटा उसळत होत्या. त्यामुळे त्या जहाजासाठी सागर संचार सुगम नव्हता. त्यात पुन्हा वादळी वाऱ्यासही सुरुवात झाली. आता जहाज बुडते की काय अशी शंका उद्भवली. जहाजाच्या कप्तानाचे त्यास वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्नही विफल होतील अशी परिस्थिती होती. काही क्षणातच त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतील असेच वाटू लागले. कुठल्याही क्षणी जहाज फुटून जाईल या भयाने सर्वांना घेरले. रक्षणासाठी अत्यंत आतुरतेने सभोवताली कोणी आहे का हे पाहताना त्या कप्तानाच्या नजरेला ध्यानमग्न श्रीमध्वांची ध्यानमूर्ती दिसली. हेच आता आपले संकट निवारक या भावनेने त्यांच्याकडे त्या कप्तानाने पाहिले. केवळ स्मरणही संकट निवारक ठरत असताना त्यांचे दर्शनही होणे याचाच अर्थ या संकटातून त्याची सुटका निश्चित हे मात्र ठरलेले. त्या जहाजाच्या कप्तानाने आपला तारणहार म्हणून अत्यंत विश्वासाने श्री पूर्णप्रज्ञांचे स्मरण केले. त्यामागे त्याच्या पूर्वजन्माची पुण्याई असली पाहिजे. श्रीमध्वांचे प्रसन्न तेजोमय मुखारविंदावरील भारदस्त वर्चस्व अभय देणारे आहे.
त्यांच्या दर्शनाने सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. कप्तानाने विलंब केला नाही. आपली सर्व शक्ती पणाला लावून त्याने रक्षणासाठी श्रीमध्वांना मोठ्याने हाक मारली. श्रीमध्वांची प्रेमळ दृष्टी त्याच्यावर पडली. कप्तानाने श्रीमध्वांना पाहिले होते. आता तो कप्तान श्रीमध्वांच्या दृष्टीस पडला. आता त्यांच्या दृष्टीपथात कप्तान येऊन इतका भाग्यशाली ठरला की पुन्हा कधीही जीवनमान असेपर्यंत पतन न होण्याइतके पुण्य त्याने संपादन केले. आपण पांघरलेले भगवे उपरणे श्री पूर्णप्रज्ञांनी हळुवारपणे उंचावून त्याच्या दिशेने फडकावून पुन्हा ते आपल्या दिशेने ओढले. त्याच क्षणी जहाजाचे हेलकावणे थांबून आता ते दोरीने खेचले गेल्याप्रमाणे सुरक्षितपणे किनाऱ्याकडे येऊ लागले. उत्तर बद्रीत त्यांच्या मार्गात त्यांनी परत मागे फिर या अर्थाने केलेल्या हस्तमुद्रेने श्री सत्यतीर्थांना सुरक्षितरित्या मागे नेऊन अनंत मठात पोहोचविले होते. आता इकडे ये हा संदेश देणाऱ्या उपरण्याच्या फडकविण्याने जहाजाला किनाऱ्यावर आणले. याकरिता केवळ हस्तमुद्रांनी ऊहातीत कार्य करण्याची क्षमता या योगेश्वरात होती. नष्ट होण्याच्या मार्गावरील जहाज सुरक्षितपणे किनारी लागले होते. त्याच्या कप्तानाला व त्याच्या परिवारालाही जणू गेलेला प्राण पुन्हा मिळाल्याची अनुभूती मिळाली. प्राण वाचले तर पुरे असे म्हणणाऱ्या कप्तानाला जहाज त्यातील मालासहित सुरक्षित मिळाल्याचे पाहून त्यावर त्याचा विश्वासच बसेना. त्याच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तो अत्यानंदित होऊन धावत श्री पूर्णप्रज्ञांच्या दिशेने आला व त्यांच्या चरणावर लोटांगण घातले. भरभरून स्तुती करून साष्टांग नमस्कार करून त्यांचे उपकार मानले. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने अत्यंत नम्रपणे श्री पूर्णप्रज्ञांना त्या जहाजातील जे काही हवे असेल ते घेण्याची विनंती केली. स्वतः साक्षात श्रीरामांनी तुला हवा तो वर माझ्याकडून मागून घे, तो तुला मिळेल असे सांगितल्यावरही केवळ वृद्धिंगत होत जाणाऱ्या या शुद्ध भक्तीशिवाय काहीही न मागणाऱ्या शुद्ध भागवत धर्माचे अनुष्ठान स्वीकारलेल्या हनुमंताचेच तर ते अवतार होते. त्यांनी सहजतेने त्या कप्तानाची विनंती नाकारली. परंतु कप्तान ऐकण्यास तयार नव्हता. आपणास काहीही नको असले तरी मला आपणास काहीतरी द्यायचे आहे. श्रीमध्वांची इच्छा असल्यास स्वतःचे सार सर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध असल्याचे त्याने निवेदिले. शेवटी ते म्हणाले, ठीक आहे, तुझ्या जहाजातील गोपीचंदनाचे ओंडके मला दे. कप्तान अधिकच आश्चर्यचकित झाला. काहीही नको म्हटले असता त्याला जेवढे आश्चर्य वाटले होते, आता त्याहून अधिक आश्चर्य त्यांच्या या मागणीने वाटले. गोपीचंदन म्हणजे एक प्रकारे मातीच. द्वारकेमध्ये ती वस्तू कितीही प्रमाणात विनामूल्य उपलब्ध. जहाजातून व्यापारासाठी आणलेला माल उतरविताना जहाजाच्या समतोल राखण्यासाठी म्हणून वापरण्यात आलेले ते गोपीचंदन समुद्रातच टाकले जाई. मी माझे सर्वस्व देण्यास तयार असता अशी निरुपयोगी वस्तू तुम्ही मागितली, याला काय म्हणावे? जहाजाचा समतोल राखण्यासाठी गोपीचंदनाच्या ओंडक्याचा वापर होतो. आपल्या मनातील विचार मांडत तो कप्तान म्हणाला, ती माती कशाला? त्याच्याऐवजी हे मालाने भरलेले जहाजच देतो. कृपया आपली आज्ञा असावी. श्री पूर्णप्रज्ञ हसून उत्तरले,
द्यायचे असेल तर ते गोपीचंदन दे, दुसरे काहीही नको आम्हाला. अन्य कोणता पर्यायच नव्हता म्हणून कप्तानाने गोपीचंदनाचे ओंडकेच दिले. ओंडके देताना त्यातील एक ओंडका दुभंगला आणि त्यातून बलरामाची मूर्ती दिसली. त्याला त्याचे खूपच आश्चर्य वाटले. त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या एका गोपीचंदनाच्या ओंडक्यातून एक परमसुंदर श्रीकृष्ण विग्रहही सर्वांनी पाहिला. तेथे जमलेल्या जनसमुदायास ती अद्भुत घटना पाहून स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसू नये इतके आनंदाश्चर्य वाटले. श्री पूर्णप्रज्ञ 12 स्तोत्र रचित होते व आता पावे तो 5 अध्याय पूर्ण करून 6वा अध्याय दशावतार स्तुती प्रारंभ करणार होते. अशावेळी या प्रकारे श्रीकृष्ण दर्शन देणाऱ्या श्रीकृष्णाची अध्ययनाच्या प्रारंभी विशेष स्तुती करून दशावतार स्तुतींची रचना करू लागले. त्यानंतर तो श्रीकृष्णाचा विग्रह उचलून घेऊन स्तोत्र पठण करीतच उडुपीच्या दिशेने निघाले. समुद्राच्या दिशेने येताना स्तोत्र प्रारंभ झाला होता. मध्यंतरी श्रीकृष्ण विग्रहाची प्राप्ती झाली आणि पुढे स्तोत्र रचनेची संपन्नतेकडे वाटचाल म्हणून हे 12 अध्यायाचे 12 स्तोत्र अपूर्व असे सिद्धिदायक स्तोत्र ठरले आहे. अमृत स्वरूप श्रीकृष्णाच्या आगमनाचे कारण बनलेले हे स्तोत्र विषहर स्तोत्र म्हणूनही सुप्रसिद्ध आहे. आज आपण येथे थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.